नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की योगा करत असताना अशा काय चुका होतात की ज्या नाही झाल्या पाहिजेत आणि त्या चुका जर आपण केल्या नाही तर आपल्याला योगाभ्यासाचे फायदे जास्त मिळतील. तर अशा 4 चुका ज्या कॉमनली होऊ शकतात याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. नंबर 1, जेव्हा आपण योगाभ्यास करतो त्यावेळी आपले गुडघे किंवा कुठलेही जॉईंट जे असतात तर आपल्याला असं वाटतं की विशेषतः गुडघे आपण करत असताना ते वाकले नाही पाहिजेत. तर असं आहे की जेव्हा आपण बिगिनर्स आहोत, आपण योगाभ्यास जस्ट चालू केलाय, तर अशा वेळी आपल्याला पोझिशन घ्यायची आहे. समजा आपल्याला पायांना टच करायचं आहे खाली वाकून आणि गुडघे सरळ ठेवायचेत, पण ते शक्य होत नाही, तेव्हा त्याला जास्ती ताण देऊन गुडघे अगदी सरळ ठेवायचा प्रयत्न नाही करायचा आहे. त्यामुळे गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू किंवा कुठलीही जी संधी आहे तिथले स्नायू हे दुखावू शकतात, लिगामेंट दुखावू शकतात आणि आतल्या हाडांवर सुद्धा त्याचा ताण येऊन ते कमजोर होऊ शकतात. तर जेव्हाही आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला जर श्वास घेत दोन्ही हात वरती आणि हस्त पादासनामध्ये यायचं आहे, म्हणजे श्वास सोडत आपल्याला खाली यायचं आहे, पायाच्या बोटांना टच करायचं आहे, तर या परिस्थितीमध्ये इथे गुडघे सरळ राहिले पाहिजेत. पण जर कोणाला असं शक्य झालं नाही तर त्यांनी हा गुडघ्यांचा भाग थोडासा हलकासा बेंड केला किंवा थोडेसे गुडघे वाकवून हेही चालू शकतं सुरुवातीला. पण जबरदस्ती ताण देऊन गुडघे सरळ ठेवायचे आणि त्याच्यावर जरी एक्स्ट्रा ताण आला तरी पण ती स्थिती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं न करता हलकेसे गुडघे इथे तुम्ही बेंड करून सुद्धा ही स्थिती घेऊ शकता. तर ही झाली आपली पहिली चूक जी आपण योगाभ्यासाच्या वेळी आपल्याकडून होऊ शकते. तर याकडे लक्ष द्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपण बघू की आपल्याला योगासनाची स्थिती घेताना जो आपल्याला ताण द्यायचा आहे प्रत्येक अवयवावर किंवा जी स्थिती घ्यायची आहे, तर ती स्थिती घेताना अगदी सुरुवातीला खूप ओढून ताणून ती स्थिती आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. समजा आपल्याला वीरासन करायचं आहे, त्यामध्ये आपण एक पाय पुढे घेतला आहे, मागे जो पाय आहे तो थोडासा आपण टर्न करून घेतला आहे. आता हे करत असताना आपले दोन्ही हात इथे नमस्काराच्या स्थितीमध्ये येतात, आपल्या मांडीवरती, गुडघ्याच्या वरती, आणि हा मांडीचा भाग आपल्याला जमिनीशी पॅरलल करायचा आहे. इथे काटकोन झाला पाहिजे, मांडीचा भाग जमिनीशी समांतर. तर या स्थितीमध्ये आपल्याला श्वास घेत जेवढं शक्य असेल तेवढे दोन्ही हात वरती घ्यायचेत. तर हे घेत असताना जास्तीत जास्त आपल्याला मागे बेंड व्हायचं आहे, मागे टर्न व्हायचं आहे. पण सुरुवातीलाच जर हे शक्य नसेल आणि इतकी मागे घेण्याची स्थिती तर आपल्याला जमणार नसेल, तर तुम्ही अगदी सावकाश इथपर्यंत या. जर एवढंही शक्य नसेल तर इथपर्यंत तुमची स्थिती ठेवून हळूहळू तुम्ही मागे येऊ शकता. खूप जोर देऊन ती स्थिती आलीच पाहिजे असा प्रयत्न करायचा नाही. त्यामुळे आपले अवयव, आपल्या संधी, आपले जॉईंट्स यामध्ये दुखापत होण्याची सुद्धा शक्यता असते. ही झाली दुसरी चूक जी योगाभ्यासात टाळली पाहिजे. आता याच्यानंतर तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे जेव्हाही आपण योगाभ्यास करत असतो तेव्हा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपल्या शरीराच्या सोबत मनाचा सुद्धा त्यात सहभाग असणं आवश्यक आहे. तो याच्यासाठी की आपल्या प्रत्येक योगासन करण्यामध्ये तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे आवश्यक असतं. जीही क्रिया आपण करतोय, श्वास घेत श्वास सोडत, जशा आपल्याला समोर आपल्या योग शिक्षकाकडून सूचना येतील त्याप्रमाणे ते करायचं आहे, तर त्याचे फायदे जास्त मिळतात. जनरली सामान्यपणे जेव्हा आपलं शरीर वरच्या बाजूला जातं तेव्हा श्वास भरायचा असतो, इनहेल करायचं असतं, आणि जेव्हा आपण खाली वागतोय किंवा आपले शरीर हे श्रिंक होत आहे त्यावेळी श्वास सोडायचा आहे किंवा एक्झेल करायचा आहे.
तर या ज्या नियमांचं पालन करून जर योगाभ्यास केला तर आपल्याला त्याचे फायदे जास्ती मिळतात। आणि त्यासाठी हे आवश्यक आहे की योगासनं चालू आहेत आणि आपण लक्ष आपलं इकडे तिकडे आहे, काहीतरी वेगळे गाणे चालू आहेत किंवा मोबाईलमध्ये लक्ष आहे, असं जमत नाही। त्यामुळे आपलं मन एकाग्र करून योगासनं करा आणि जे श्वासाचे नियम आहेत तर त्या श्वासाच्या नियमासह योगाभ्यास करायचा आहे। म्हणजे श्वास घेत जर कुठली क्रिया करायची असेल, जर उदाहरणासाठी आपण बघूया, आता जे आपण वीरासन बघितलं त्यामध्ये श्वास घेत वरती ही स्थिती घेतल्यानंतर सामान्य श्वसन चालू ठेवायचं आहे, पण जेव्हा आसनातून बाहेर यायचे तेव्हा सावकाश श्वास सोडत खाली। तर हे श्वासाचे नियम पाळले जात नाही योगाभ्यास करताना, तर याकडे सुद्धा लक्ष द्या। आणि चौथी चूक की आपण अगदी वेळ काढून योगाभ्यास करतो आणि झाल्या लगेच आपण त्याच्यातून योगाभ्यास संपवतो आणि आपल्या नेहमीच्या कामकाजाला लागतो। तर त्या योगाभ्यासाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला 3 मिनिट किमान शवासनामध्ये असणं हे आवश्यक आहे। त्यामुळे आपण जेही वर्कआउट केलंय त्याचे जास्तीत जास्त फायदे किंवा कॅलरी बर्निंगची प्रोसेस ही सगळ्यात शेवटी 2 ते 3 मिनिट किमान शवासन केल्याने होते। तर त्यासाठी तुम्हाला तुमचा योगाभ्यास झाल्याच्या नंतर थोडंसं या स्थितीमध्ये आपले दोन्ही पाय आहेत ते थोडेसे बाजूला, आपले हात आपल्या शरीराच्या बाजूला, डोळे बंद ठेवायचे आहेत आणि दीर्घ श्वसन करायचे। सावकाश श्वास आतमध्ये, सावकाश श्वास बाहेर। या स्थितीमध्ये शरीराच्या प्रत्येक सेल्सला आपल्या योगाभ्यासाचा फायदा होतो आणि आपण जो एवढा वेळ काढून योगासने आणि योगाभ्यास केला आहे त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्याला मिळतात। चला तर मग या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जसेही नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुमच्याकडे सर्वात आधी पोहोचतील। धन्यवाद।